शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करत आहोत. तर मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. थंडी बिंडी आहे की नाही तुमच्याकडे? आमच्याकडे नाही, नॉर्मल अशी आहे. थंडी सकाळची असते, पण नंतर दिवसभर आहे तसंच वातावरण असतं. तर मंडळी, आज डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते. समीक्षा पण आले रिक्षावरनं आणि आता चहा पियाला बसले. सगळं चहा पिऊया आणि नंतर तुमच्याशी बोलूया, गप्पा मारायला. आता उरला किती वेळ? आता खाली जाईन एक्सरसाइज करायला जरा. आणि चला, आजचा दिवस तर सुरुवात झाला, छान झाले दिवसाला सुरुवात. काही जण लग्न एन्जॉय करतात बहरीनमध्ये. आपण बहरीनमध्ये नाही एन्जॉय करता, आपण आपलं लाईफ इथेच एन्जॉय करूया. छान मस्त. आणि मस्त वातावरण छान आहे. आणि आज शनिवार होता. आज कुठे बाहेर गेलो नव्हतो, खाली पण गेलो नव्हतो, काही नव्हतं गेलो. आज आराम केला थोडासा. आणि आता देवाची बत्ती वगैरे केली इकडे, तुम्हाला दिसते की नाही? देवाची बत्ती वगैरे करून जरा बसलो आहे. समीक्षा पण आत्ता झाली, बोलली चहा पिया आणि जा. समीक्षाने येताना भजीपाव आणला होता, तो खाल्ला मस्तपैकी. आणि आता चहा पिऊया. छान बघा मंडळी, या चिवडा खायला. दिवाळीतनं समीक्षाने पोह्यांचा चिवडा केलेला, एवढा चिवडा उरला आहे. लोकांचं संपला. आणि आमचा कोण तीच खाते, समीक्षाच खाते. आम्ही त्यातले शेंगदाणे खातो बाबा. तर या चिवडा खायला. मंडळी, एक्सरसाइज वगैरे करून झाली, मग अशीच आलो आहे. जेवलो देखील, पण जेवायला उशीर होतो आपल्याला हल्ली. आता पण उशीरच झाला आहे. झालं जेवण वगैरे झालं, आता बसलो आहे बाहेर. पण एक्सरसाइज झाली, बरं वाटलं. असो, उद्या आहे रविवार. आता मार्गशीर्ष महिन्यातले 2 गुरुवार उरलेत अजून, त्यामुळे आपला संयमी भूमिका घ्यावी लागेल आपल्याला. आणि हाच तो असतो ना मंडळी, संयम बाळगायचा असतो. तुम्ही म्हणाला, अरे मग काय चिकनची आठवण काढतोस, मग फायदा काय उपवास पकडून, मग त्या महिन्याचा फायदा काय? मंडळी, हेच तर असतं. म्हणजे कसं आहे, मोहाचे क्षण आले ना, मोहाचे क्षण येतातच आणि येतच राहणार. पण त्यातनं तुम्ही कसं सावरताय स्वतःला, हीच तर परीक्षा असते आपली. आणि या परीक्षेवरच खरं उतरवायचं असतं. मोह तर वाटणार, आपल्याला खावंसं वाटणार, पण त्या इच्छा बाजूला सारून आपण आपल्या कर्तव्यावर ठाम राहणं, ह्यालाच एक परीक्षा असते. हीच एक परीक्षा असते. आणि असं माझं मत आहे. तुमचं मत आहे का? तुमचं मत भिन्न असू शकतं याच्यापेक्षा वेगळं, पण आहे. लोक म्हणतात, अरे मग हो तुम्हाला चिकनची आठवण येते, मग फायदा काय उपवास पकडून? तर असं काय नाही मंडळी. आठवण, आता आपण रोज तोच आहार खात असतो, तोच आहार खात असतो, मग आपला फायदा काय? मग पण हाच आहे, एक संयम बाळगणं, ह्यालाच तुमची परीक्षा आहे समजा. जीवनात असे क्षण येतच राहतात आपल्याला वारंवार, जिथे आपल्याला संयम बाळगावा लागतो. आणि संयम बाळगणं म्हणजे रागावर कंट्रोल ठेवणं. जे षडरिपू असतात त्यांच्यावर कंट्रोल मिळवणं, त्यांच्यावर ते आपल्या अंगात निघून जावे यासाठी एक प्रयत्न करणं, यालाच तुमची एक परीक्षा असते. आणि त्या परीक्षेला आपण कितपत पास होतो त्याला देखील महत्त्व आहे. कारण कसं आहे म्हणजे मंडळी, जर सगळीच मंडळी भांडत असेल, तर त्यात तुम्ही चारही साईडनं भांडत असेल आणि तुम्ही शांत राहताय, तर यात तुमचा क्रोध, या क्रोधावर सुद्धा तुम्ही ताबा मिळवू शकता. अनेक गोष्टी आहेत, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, ह्या गोष्टीवर जर तुम्ही विवेक मिळवलात, तर तुमची सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवून जर तुम्ही त्यावर संयम मिळवताय, तर खूप फायदा होतो तुम्हाला. तुमच्या रोजच्या जीवनात देखील फायदा असतो. कसं आहे माहिती काय, कुठल्याही वादाला किंवा कुठल्याही प्रश्नावर रागाने किंवा तावातावाने उत्तर देणं गरजेचं नाही आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला संयमाने देखील ना, दोघांचाही समतोल राखून त्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे, असंच आहे. आणि आज जगा वेगळ्याच विषयावर बोलते ना. तुम्ही म्हणाल, काय आम्हाला वेडा म्हणतोस रे, काहीतरी विषय करतोस, आपलं हे करतोस. तर म्हणजे आपलं बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, हा माझा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही माझी हक्काची माणसं आहात. आणि याच प्लॅटफॉर्मवर असं आहे की जिथे मी बोलतो आणि तुम्ही ऐकता. काही बोलण्याची मुभा आहे मला इथे आहे नाही का? अर्थात तुम्ही प्रेमाने ऐकता, प्रेमाने प्रतिसाद देता. 10-12 लोक का होईना, पण ते व्हिडिओ बघता तुम्ही. आणि ह्यातच मला आपुलकी वाटते. असू दे, कितीही लोक तुम्ही व्हिडिओ बघा, पण मी व्हिडिओ बनवतच राहणार. व्हिडिओ माझी मतं मांडत जाणार.
तुमच्याशी हितगुज साधत राहणार आणि हे आपलं काकांवर नातं हे असंच चालत राहणार. जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत आपले व्हिडिओ येतच राहणार. जेव्हा कंटेंट असेल तेव्हा नक्की तुम्हाला तुमच्यापर्यंत आणणार. जेव्हा कंटेंट असेल तेव्हा आपल्या ह्या गप्पा रंगणार. माझ्या मनातलं हितगुज तुमच्याशी बोलणार. अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत, बोलेन आणि बोलतोच आहे. तर मंडळी आता तुमचा जास्त टाईमपास न घेता समीक्षा ही तिकडे बघा, समीक्षा पण बघा काम उरकून बसली आता. तर चला आपण जाऊया आता झोपायला. तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. तूर बघा आपली बांधून ठेवल्यावरती मी आता काय. तर चला जाऊया, झोपूया, नंतर बोलतो तुमच्याशी. नंतर म्हणजे उद्या सकाळी. शुभरात्री.